नमस्कार, तुम्हा सर्वांचे कार्तिकीस रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छोले मसाला, अगदी रेस्टॉरंट स्टाईल घरगुती मसाल्यामध्ये एकदम मस्त असा। मी इथे 200 ग्रॅम छोले घेतलेत आणि हे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेत। आपल्याला हे छोले कुकरला शिजवून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे छोले शिजण्यासाठी। आणि यामध्ये आपल्याला चहा पावडरची पुरचुंडी टाकायची आहे छोट्या रुमालामध्ये बांधून, आणि आपण कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे आपले हे छोले छान असे मऊ शिजतील। आपण इथे छोल्यासाठी मसाला बनवून घेऊ। 3 मीडियम साईजचे टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतलेत, 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, चक्री फूल, दालचिनी, तेजपत्ते, छोटा अर्धा चमचा जिरे, छोटा अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे, 4 हिरवी वेलची, 4 लवंग, 4 काळे मिरे घेतलेत। आणि हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसवरती कढाई ठेवली आहे, यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला तेल जास्त कडक तापवायचं नाही आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे मसाला भाजताना। हे बघा, यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। लगेच कांदा आपल्याला छान असा नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला कांदा मोठ्या गॅसवरतीच परतवायचा आहे 1 मिनिटभर, फक्त नरम झाला पाहिजे। हे बघा, इथे आपला कांदा छान असा परतला गेलाय। यामध्ये आपल्याला 8 ते 10 पाकळ्या लसूण, 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे आपण 3 मीडियम साईजचे कांदे घेतले होते ते देखील यामध्ये परतून घ्यायचे। टोमॅटो आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यात थोडंसं मीठ घातलंय म्हणजे टोमॅटो आपला पटकन मऊ होईल। हे बघा, इथे आपला टोमॅटो छान असा मऊ शिजलाय। हा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचा आहे। हे पहा, मी इथे हा मसाला प्लेटमध्ये काढून गार करून घेतलाय। आपण हा मिक्सरला वाटून घेणार आहोत। वाटताना यामध्ये पाणी घालायचं नाहीये। हे बघा, मी हे मिक्सरला या पद्धतीने बारीक वाटून घेतलंय पाणी न घालता। आणि आपले इथे कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या झाल्यात। कुकर मी पूर्णपणे गार करून घेतलाय। हे पहा, बघूया आपले छोले शिजलेत की नाही ते। यामधली चहा पावडरची पुरचुंडी काढून घ्यायची आहे। आणि हे बघा, इथे आपले छोले एकदम मस्त मऊ शिजलेत, पाहू शकता तुम्ही। मी इथे कुकरच्या 6 शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि गॅसवरती कढाई ठेवली आहे। यामध्ये आपल्याला 1.5 मोठा चमचा तेल घालायचं आहे। हे पहा, यामध्ये जी आपण ग्रेव्ही बनवून घेतली होती छोल्यासाठी ती घालायची आहे आणि हे छान असं परतवून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती परतवायचं आहे। यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे 1/2 चमचा, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला घालायचा आहे, धने पावडर घातली आहे, तिखट घातलं आहे 1 चमचा, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्यात। हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत। हे बघा, मसाला व्यवस्थित असा परतला गेलाय। हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा कस्तुरी मेथी हातावरती चोळून घालायची आहे। आपण जे शिजवलेले छोले होते त्यामधून 2-3 चमचे छोले बाजूला काढून घ्यायचे। हे पहा, आणि यामध्ये छोले घालून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पाणी आपल्याला गरम वापरायचं आहे आणि जे आपण छोले बाजूला ठेवले होते ते थोडेसे बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि यामध्ये घालायचे, म्हणजे आपली ग्रेव्ही छान घट्ट होईल। मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, गार पाणी घालायचं नाही आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे
आपण इथे मीठ मसाला बनवताना देखील घातलं होतं, त्यामुळे इथे मीठ थोडंसंच घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, हे मी मिक्स करून घेतलं आहे आणि 7 ते 8 मिनटं आपल्याला कमी गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, 4 ते 5 मिनटं झाली आहेत. यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे आणि 1 ते 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे. इथे आपला छोले मसाला तयार आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त झाला आहे. रेस्टॉरंट स्टाईल दिसतोय. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.